श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे नोव्हेंबर महिन्याचे राशी भविष्य। म्हणजेच मित्रांनो काय आहे की कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, त्यांची नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो बघा, कुंभ राशी राशीचक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि कुंभ राशी स्वामी हे शनी महाराज आहे। मित्रांनो बघा की प्रत्येकाला मदत करणारी रास म्हणजे कुंभ रास आणि कुंभ राशी 7.5 आता संपत आलेली आहे। मित्रांनो ज्या हाल अपेष्टा त्या तुम्ही कष्ट सहन केले त्याची तुम्हाला परतफेड म्हणून चांगले फळ मिळणार आहे। ते आता तुमची 7.5 संपत आलेली आहे आणि येणारा नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे ते आपण आता सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। मित्रांनो बघा की येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात तुमचं आरोग्याच्या बाबतीत आपण पहिल्यांदा बघणार आहोत। नोव्हेंबर महिन्यात आरोग्य हे तुमचं अतिशय चांगलं असणार आहे। पहिल्या स्थानावर राहू जरी असला तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास हा जाणवणार नाही। फक्त जर तुम्हाला पूर्वीपासून डोकेदुखीचा त्रास असेल तर तो डोकेदुखीचा त्रास मात्र तुम्हाला जाणवणार आहे आणि थोडंसं तुम्हाला ताणतणाव जास्त येणार आहे। त्यामुळे तुम्ही येणाऱ्या काळात नोव्हेंबर महिन्यात ताणतणाव जास्त घेऊ नका। तुम्हाला ताणतणाव हलका करण्यासाठी कुठेतरी देवाच्या ठिकाणी फिरण्याचा आनंद घ्या, व्यायाम करा, योगा करा। त्यामुळे तुमचा होणारा जो ताण आहे, तुमच्या डोक्यावर येणारा ताण आहे, तणाव आहे तो तुमचा कमी होणार आहे। म्हणजेच काय मित्रांनो की नोव्हेंबर महिन्यात तुमचं आरोग्य तर अतिशय चांगलं असणार आहे, परंतु थोडासा ताण तुम्हाला जाणवणार आहे। त्यामुळे ताण हा दूर करण्यासाठी तुम्ही व्यायाम आणि तुमचं आरोग्य हे व्यायाम करा, योगा करा, आरोग्य हे चांगलं ठेवा। त्यानंतर बघूया मित्रांनो की पुढचे आहे बघा की अभ्यासाच्या बाबतीत विद्यार्थी वर्गाला येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो नोव्हेंबर महिना अतिशय चांगला असणार आहे। फक्त अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका। गेमिंगच्या नादात, मोबाईलच्या नादात किंवा तुमच्या गलीत काय कार्यक्रम असेल, तुमच्या सोसायटीतील काय कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाच्या याच्यात तुम्ही अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका। अभ्यासाकडे पूर्णपणे केंद्रित लक्ष करा। आणि ज्यांना वरिष्ठ शिक्षणासाठी ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा विदेशात तुम्हाला शिक्षणासाठी जायचं असेल तर तुमची सुद्धा जी इच्छा राहिलेली आहे ती इच्छा ही नोव्हेंबर महिन्यात ही पूर्ण होणार आहे। याचाच अर्थ काय की अभ्यासाच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत येणारा नोव्हेंबर महिना हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। 23 नोव्हेंबर नंतर मात्र अभ्यासात थोडं तुमचं दुर्लक्ष होणार आहे। त्यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित करा आणि यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। तुमचं जर स्पर्धा परीक्षा असेल त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे। येणारा हा जो काळ आहे तो तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो की तुमच्या लग्न म्हणजे ज्यांची लग्न झालेले आहे त्यांच्यासाठी नोव्हेंबर महिना कसा असणार आहे। मित्रांनो बघा की लग्नाच्या बाबतीत तुमच्या 23 नोव्हेंबर नंतर तुमच्या जोडीदाराची प्रगती होणार आहे। तुमची जोडीदार जर नोकरी करत असेल, एखादा बिझनेस करत असेल तर त्यात त्याची प्रगती होणार आहे। नोकरीमध्ये त्याची प्रमोशन होणार आहे। म्हणजेच काय मित्रांनो की 23 नोव्हेंबरचा काळ हा तुमच्या जोडीदारासाठी अतिशय चांगला असणार आहे। परंतु तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे। तुमचा जोडीदार तुमच्याशी जर एखादा शब्द बोलला तर तुम्ही त्याला प्रत्युत्तर द्यायचं नाही आणि तुमच्या वाणीवर तुम्हाला नोव्हेंबर महिन्यात नियंत्रण ठेवायचं आहे। क्षुल्लक कारणासाठी एखादे मोठे भांडण होऊ शकतात, थोड्या कारणांमुळे भांडण होतात। त्यामुळे तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा। जोडीदार जरी तुम्हाला काहीतरी बोलला, तुमच्या जोडीदाराविषयी तुम्हाला राग जर व्यक्त करायचा असेल तर नोव्हेंबर महिन्यानंतर तुम्ही तो राग व्यक्त करा किंवा थोडंसं माघार घेऊन विचार करून तुम्ही राग व्यक्त नक्कीच करा आणि तुमच्या जीवेवर तुम्ही नियंत्रण ठेवलेच पाहिजे। त्यानंतर मित्रांनो बघा की नोकरदार वर्गासाठी कुंभ राशीचे नोकरदार आहेत त्या नोकरदार वर्गासाठी येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे। नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन होणार आहे। नोकरीमध्ये तुमची पगारवाढसुद्धा होऊ शकते। मित्रांनो एखादी मोठी जबाबदारी तुम्हाला वरिष्ठ तुमच्या खांद्यावर देऊ शकतात आणि नोकरीमध्ये जो ताणतणाव तुम्हाला आलेला होता तो ताणतणाव 16 नोव्हेंबर नंतर मात्र दूर होणार आहे। जो काही तुम्हाला वरिष्ठांपासून, तुमच्या सहकाऱ्यांपासून ताण तुम्हाला आला होता, तुमच्या कामाचा तणाव तुम्हाला आला असेल तर त्या कामाच्या तणावापासून तुम्ही 16 नोव्हेंबर नंतर मुक्त होणार आहात आणि नोकरीमध्ये तुमचे चांगले दिवस येणार आहे। प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे। पगारवाढसुद्धा तुमचा होऊ शकतो। त्याचप्रमाणे तुम्हाला जर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नोकरीची अपेक्षा असेल ती सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते। सूर्य आणि मंगळ याच्या योगामुळे, सूर्य आणि मंगळाच्या एकत्रीकरणामुळे त्याचा लाभ तुमच्या राशीवर होणार आहे, त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे आणि त्याचा फायद्याचं रूपांतर तुम्हाला नक्कीच तुमच्या नोकरीमध्ये होणार आहे। नोकरीमध्ये तुमची पगारवाढ होऊ शकते। मित्रांनो ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना 16 नोव्हेंबर नंतरचा काळ अतिशय चांगला आहे।
तुम्हाला नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे। ज्या ठिकाणी तुम्ही मुलाखतीसाठी गेला होता त्याच ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवणं येऊ शकतं। म्हणजेच काय, येणारा जो काळ आहे तो कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो की भाग्य तुमचं कसं असणार आहे। मित्रांनो 16 नोव्हेंबर नंतर तुम्ही एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला करायची असेल तर ती इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता। चांगल्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या इन्व्हेस्टमेंट करायची असेल त्या इन्व्हेस्टमेंटमधून तुम्हाला चांगला परतावा येणाऱ्या काळात मिळू शकतो। त्याचप्रमाणे मित्रांनो बघा, जर तुम्हाला नवीन व्यवसाय टाकायचा असेल, नवीन सुरुवात तुम्हाला करायची असेल तर ती सुरुवातसुद्धा तुम्ही नोव्हेंबर महिन्यात करू शकता। नवीन व्यवसाय तुम्ही करू शकता, त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे। येणारा नोव्हेंबर महिना तुमच्या भाग्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। मित्रांनो जर तुम्हाला नवीन घर घ्यायचं असेल, नवीन गाडी खरेदी करायची असेल ती सुद्धा तुम्ही नोव्हेंबर महिन्यात खरेदी करू शकता। 16 नोव्हेंबर नंतर तुम्ही एखादी नवीन चांगली वस्तू घेऊ शकता, एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता। परंतु मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करत असताना ज्येष्ठांचा सल्ला मात्र नक्की घ्या। ज्या क्षेत्रातील तज्ज्ञ असतात त्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि मगच तुम्ही एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट नक्की करा। त्यानंतर मित्रांनो बघा की तुमचा आत्मविश्वास येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात फार वाढणार आहे। नोव्हेंबर महिन्यात तुमचा चांगला आत्मविश्वास वाढणार आहे। मित्रांनो बघा की एक चांगली सुरुवात तुम्ही नोव्हेंबर महिन्यात करणार आहात। कुंभ राशीच्या व्यक्तींना जो नोव्हेंबर महिना आहे तो नोव्हेंबर महिना अतिशय चांगला असणार आहे। तुम्ही जे कष्ट अपेक्षा तुम्ही जे सहन केल्या त्याचं फळ म्हणून तुम्हाला नोव्हेंबर महिना अतिशय चांगला असणार आहे। आता आपण बघितलं तुमचं आरोग्य अतिशय चांगलं असणार आहे। नोकरदार वर्गासाठी कुंभ राशीच्या येणारा नोव्हेंबर महिना अतिशय चांगला असणार आहे। विद्यार्थी वर्गासाठी नोव्हेंबर महिना चांगला असणार आहे। आता आपण बघूया की महिला वर्गासाठी येणारा नोव्हेंबर महिना कसा असणार आहे। मित्रांनो नोव्हेंबर महिन्यात महिला वर्गाला थोडासा दिवाळीचा जो तुम्हाला धावपळ झाली होती, थोडासा तुम्हाला आराम करायची गरज लागणार आहे आणि तुम्ही नोव्हेंबर महिन्यात थोडासा आराम करून घ्या। जी तुमची पाहुणे आल्यामुळे दगदग झाली असेल किंवा कामाचा तुम्हाला ताण पडला असेल तो ताण तुमचा नोव्हेंबर महिन्यात थोडासा कमी होणार आहे आणि तुम्हाला थोडासा आराम देखील मिळणार आहे। महिला वर्ग एखाद्या नवीन वाहनाची खरेदी करू शकता, मौल्यवान दागिन्यांची तुम्ही खरेदी करू शकता। परंतु महिला वर्गाने एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, वाहन चालवत असताना अतिशय सावधानगिरीने वाहन चालवायचं आहे। कुठल्याही प्रकारच्या वेगानं तुम्हाला गाडी चालवायची नाही आहे। वाहनाच्या वेगावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे। त्यामुळे तुमची दुर्घटना जरी होणारी असेल ती दुर्घटना टळू शकते। त्यामुळे वाहन चालवताना अतिशय सावधानगिरीने वाहन चालवा। किंवा तुम्हाला स्वयंपाकघरात काम करत असताना तुम्हाला लागणार नाही, कापणार नाही याची काळजी महिला वर्गाने घेतली पाहिजे। एकंदरीत येणारा काळ हा महिला वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे। परंतु थोडीशी सावधानगिरी बाळगा, वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा, लागणार नाही, कापणार नाही याची काळजी तुम्ही घ्या। बाकीचे दिवस तुम्हाला अतिशय चांगले असणार आहे। त्यानंतर मित्रांनो बघू की तुम्हाला आता सध्या 7.5 ही उतरती आहे। 7.5 उतरत्या 7.5मध्ये तुम्हाला काही उपाय देखील करायचे आहेत। त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्ही शनी महाराजांना काय व तेल व्हायचे आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला हनुमान चालीसाचे वाचन करायचे आहे। येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। कुंभ राशीच्या व्यक्तींनी हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर नोव्हेंबर महिना तुम्हाला अतिशय चांगला असणार आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।